बीज नांगर यया भांडवलाचा आधार घेवनी लाभ अपार मिळवणे जे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायाचं अर्थात 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. मोक्ष प्राप्त करणं हे जीवाचं अंतिम साध्य आहे. त्या मोक्षासाठी ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि ब्रह्मज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर राहायचं असेल तर वैराग्याशिवाय पर्याय नाही. विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही. विरक्तीशिवाय ज्ञान अंतःकरणामध्ये स्थिर राहू शकत नाही. ते वैराग्य जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यावर ईश्वराचा प्रसाद किंवा कृपा असावी लागते आणि ईश्वराची प्रसाद कृपा संपादन करण्याकरिता आपापल्या वाट्याला आलेलं कर्म ते चांगल्या प्रकारे अनुष्ठानामध्ये आणावं लागतं. जो व्यक्ती कर्माला चुकवितो, आळशी बनून राहतो किंवा जीवनामध्ये प्रमाद करतो त्याला ईश्वराचा प्रसाद मिळू शकत नाही. कारण कर्म ही सगळ्यात मोठी देवाची पूजा आहे. ते आता पुढे ओव्या येणारच आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. भगवंताला फार मोठा संतोष समाधान द्यायचं असेल तर त्यासाठी बाह्य पूजा करण्यापेक्षा स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म नावाची फुलं अर्पण करावी. ती पूजा देवाला अपार तोष देणारी आहे. मग कोणतंही कर्म कोणी करायचं नसतं. सामाजिक व्यवस्था चांगली राहावी, सृष्टीचक्र चांगलं चालावं, आपापल्या योग्यतेनुसार सगळ्यांना कर्माचा अधिकार प्राप्त व्हावा याकरता भिन्न भिन्न प्रकारचे कर्म त्या त्या व्यक्तीच्या अधिकारानुसार शास्त्राने प्रतिपादन केले आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये यासाठी 4 प्रकारचे वर्ण आणि 4 प्रकारचे आश्रम सांगितले आहे. वर्णाचा विचार सांगत असताना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 प्रकारचे वर्ण सांगितले. आश्रमाचं प्रतिपादन करत असताना ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हा 4 प्रकारचा आश्रम सांगितला. हे झाले 2 प्रकारचे धर्म. एक वर्ण धर्म, दुसरा आश्रम धर्म, तिसरा आहे वर्णाश्रम धर्म. महाभारतामध्ये याचा विस्ताराने विचार आलेला आहे. चौथा आहे नित्य धर्म आणि 5वा आहे नैमित्तिक धर्म. या सगळ्या व्यक्तीने आपापल्या वाट्याला आलेली कर्म करावी. त्यात पुन्हा कधीकधी आपद धर्म येतो. एखादा जर बिकट प्रसंग आला तर मग त्या प्रसंगात कधी आपलं कर्म सोडावं लागतं. या प्रसंगाला कर्म कोणत्या मर्यादेपर्यंत सोडावं, त्या करावा याचाही विचार आलेला आहे. याचा विस्ताराने जर विचार पाहायचा असेल तर श्री एकनाथी भागवत आपण पाहावं लागेल. त्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. आपल्यासमोर फक्त एक उदाहरण ठेवता येईल. द्रोणाचार्य हे ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाचे शमोदमस्तप शौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्मस्वभावजम. ब्राह्मणाचे 9 प्रकारचे कर्म सांगितले. द्रोणाचार्य ब्राह्मण आहे, पण ब्राह्मण असतानासुद्धा त्यांना युद्ध करावं लागलं आणि युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्म आहे. ब्राह्मणाला प्रसंग नाही आहे युद्धाचा, पण का बरं? बिकट प्रसंग आला जीवनामध्ये, आपल्या मुलाला आपण दूध देऊ शकत नाही म्हणून त्याचं संगोपन करण्यासाठी द्रोणाचार्य ब्राह्मण असतानासुद्धा कौरव आणि पांडवाचे आचार्य झाले आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये सुद्धा सहभाग घेतला की नाही. पण ब्राह्मण असतानाही क्षत्रियाचं कर्म केलं. असा आपद प्रसंग जर आला, आपद धर्म म्हणतात त्याला, तर ते कर्म चालतं. ब्राह्मणाने फार झालं तर क्षत्रिय मर्यादेपर्यंत उतरावं, त्यापुढे उतरू नये. आता खाली जास्त काही खाली उतरू नये असा त्याचा अर्थ झाला. आता हल्ली असं झालं आहे की एखाद्याचं वर्णश्रेष्ठ असतो आणि ते विनोदाने कीर्तनामध्ये सांगतात की तो मात्र सगळी नीच कामं करतो. असं चालत नाही बरं. आपल्याला कितीही बिकट प्रसंग आला, आपलं कर्म जरी आपल्याला कठीण वाटत असेल, पण जर आपल्याला मोक्ष मार्गामध्ये प्रवृत्त व्हायचं असेल तर ज्ञानोबारांची एकच ओवी येते आहे. मनोनी मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहात असे अंगी तेने स्वधर्म चांगी
आस्था चांगली अनुष्ठावा. त्यांनी स्वधर्माचं चांगल्या प्रकारच्या आस्थेनं श्रद्धेनं अनुष्ठान करावं. बरं, फार महत्त्वाची. श्रद्धा सगळीकडे लागते. निष्काम कर्म करायचं असेल तरी श्रद्धाही लागते, उपासना करायची असेल तरी श्रद्धा, आणि श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञान संपादन करायचं असेल तरीसुद्धा श्रद्धाच लागते. पुढे जाऊन सांगू का, जेवण जरी करायचं असेल तरी श्रद्धाच लागते की नाही. ज्या मनुष्याची श्रद्धा नाही, विश्वास नाही, त्याला जेवणाचंही समाधान मिळत नाही. माझ्या जेवणामध्ये कोणी विष तर कालवलं नसेल अशी जर अश्रद्धा असेल तर त्याला गोड पदार्थाचा आस्वाद घेता येत नाही. मग जेवणात जर श्रद्धा लागत असेल तर पाठात नाही का लागणार, सगळीकडेच मग कोणतं कर्म कोणी करावं. ब्राह्मणाच्या कर्माचा विचार आपण केला आहे. काल आपण क्षत्रियाच्या 7 प्रकारच्या गुणांचा विचारही केलेला आहे. आता प्रस्तुत वैश्य आणि शूद्र यांच्या कर्माचा आपल्याला विचार करायचा आहे. ही एक समाज व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे. आज काय झालं आहे, जाती व्यवस्था निर्मूलन करण्याच्या नावाखाली जास्तीत जास्त जातीमध्ये भेद पसरविला जात आहे. प्राचीन काळामध्ये एवढा जातीचा भेद नव्हता, जो की इतिहासकारांच्यामुळे आपल्या मस्तिष्कामध्ये बसलेला आहे. एवढा नव्हता. नाहीतर प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेच्या आश्रमात जाऊन त्यांचे असणारे उष्टीबोर खाल्ले नसते. कुठं जातीभेद आहे. शबरी माता तर अत्यंत कनिष्ठ मानल्या गेलेल्या भिल्ल जातीतल्या होत्या की नाही, पण नाही. गवळी यांची ताकपिरे, त्यांचे भगवंतांनी उष्ट ताक सेवन केलेलंच आहे. किंवा सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण, प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना जेव्हा गंगामयेचं उल्लंघन करून जातात तेव्हा केवटाची नौका मागवतात. याचा अर्थ काय झाला, इतिहासकारांनी आपल्या मस्तिष्कामध्ये जेवढा जातीभेदाचं विष पेरलं तेवढं खऱ्या अर्थाने सनातन मध्ये नव्हतं. आणि हल्लीच्या काळातले जे लोक पुरोगामी असं म्हणतात की नाही, त्यांनी तर सगळ्यात मोठं पाप केलं आहे. आता तर हल्ली असं झालं आहे, समाजामध्ये गावाकडे नव्हतं एवढं, गुण्यागोविंदाने लोक नांदायचे, पण आता सप्तामध्ये सुद्धा जातीचा सप्ताह तयार झाला आहे. ज्या जातीचा समाज असेल ते त्या जातीतल्या संतांच्या जयंती, पुण्यतिथी, समाधी सोहळा साजरा करतात. परिणाम, बाकीच्या जातीतले लोक त्या सप्त्याला जात नाही. म्हणजे ज्या वारकरी संप्रदायामध्ये मेळविली मांदी वैष्णवांची, सगळ्यांना एकत्र ज्ञानोबाऱ्यांनी आणलं, त्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला, जगद्गुरू तुकोबाराच्या संप्रदायाचे कलशस्थान आहे, त्या संप्रदायाचे पाईक म्हणणारे, नियोजन करणारे हे सगळे अनुयायी कोणत्या तरी राजकीय पक्षाचे वरद हस्त असल्यामुळे त्यांनी समाजामध्ये आता भेद पाडून दिले आहे. संतांच्या बाबतीमध्ये वाक्य आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. म्हणून संतांनी, वेदशास्त्रांनी जेवढा काही जातीभेदाचा भेद नव्हता, तो कर्माची व्यवस्था करण्याकरता भेद करावाच लागतो की नाही. सगळे मुलं 10वीमध्ये सारखे शिकतात, पण मग आता बुद्धिमत्तेमध्ये फरक पडल्यामुळे 11वीपासून भेद पडतोच ना आपोआप. सगळेच काही वाणिज्य शाखेत जात नाही, सगळेच काही कला शाखेतही जात नाही, आणि सगळेच काही विज्ञान शाखेमध्ये पण जात नाही. भेद नाही का? मग तिथं त्यांनी आंदोलन करावं का, आम्हाला विज्ञानाचा अधिकार कसा नाही, तुझं गणित बरोबर नाही आणि तो म्हणतोय मला सायन्सचा अधिकार का नाही. म्हणजे शाळेमध्ये भेद आहे तो आपल्याला मान्य आहे. तसा या संत वाङ्मयामध्ये वेदशास्त्रांनी समाज व्यवस्था राहावी, कर्माचं सुचारू स्वरूपाने पालन व्हावं, याकरता वर्ण व्यवस्था लावलेली आहे. भेद करण्याचं तात्पर्य नाही, पण हल्लीच्या काळात जे भेद नष्ट करायला निघाले की नाही, त्यांनी सगळ्यात जास्त भेद पाडला आहे. विनाकारण महाराष्ट्रात एवढे पक्ष नाही झाले, त्याचं कारणच भेद आहे. आणि त्यांचे अनुयायी हे कधीच एकत्र येणार नाही. आणि जे अविचारी माणसं आहे, त्यांचे प्रचारक, कार्यकर्ते, जे फक्त सतरंजी उचलायलाच कामं येतात, त्यांच्यामध्ये किती मोठा भेद आहे. गावोगावी सप्ताह बघा तुम्ही. आता त्या सप्ताह पत्रिकेमध्ये काय काय छापलं जातं, याच्यावरूनच आपल्याला कळतं की संतांचे व्यापक विचार कुठं आणि सप्ताह करणारे त्यांचे अनुयायी संकुचित कुठं आहे. हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणच आला. त्यात खूप प्रकार हो आहे सप्त्यामध्ये. एक तर जातीचा सप्ताह झाला,
त्यातही पुन्हा आता आरक्षण आलं आहे सप्ताहामध्ये 50%. ते तर आणखीनच भयानक आहे. काय काय बघावं लागेल आणखीन, ते काही सांगता येत नाही. हे सगळं काय आहे, जी व्यवस्था आपण अमान्य केली की नाही, त्याचे सगळे दुष्परिणाम आहे. आणि त्या काळामध्ये व्यवस्था होती तर किती सुचारू स्वरूपाचा आपला इतिहास निर्माण झाला, हेही आपण पाहिलं पाहिजे. हे पाहण्यासाठी आपल्याला महाभारत, रामायण, श्री एकनाथी भागवत, श्रीमद भागवत महापुराण, 18 पुराण या सगळ्यांचा अभ्यास करावा लागेल. श्रुती, स्मृती, धर्मशास्त्र याच्यात पाहिलं की हे सगळं आपल्याला कळेल. कर्म सगळ्यांचे भिन्न आहे बरं. आता पुढचा श्लोक आहे ना 45 क्रमांकाचा, तो तर इतका गोड आहे. कर्म सगळ्यांचे भिन्न आहे पण फल मात्र सगळ्यांना एक आहे. आणि आता हल्लीच्या काळामध्ये किती विचित्र आहे बघा बरं. इथं कर्म भिन्न आहे तर फळ एक आहे. आणि हल्लीच्या आपल्या व्यवस्थेमध्ये कर्म समान आहे, पगारात भिन्नता आहे. सेट आणि नेट परीक्षेतील शिक्षक असतात की नाही, काही राज्यस्तरावर काम करतात, काही देश पातळीवर पास झालेले असतात. शिकवणं हे कर्म समान आहे की नाही, पगारात भिन्नता आहे. आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये कर्म भिन्न आहे पण पगार एक आहे. तरी लोक म्हणते तुम्ही समानता नाही विषमता पोचविली. समानता आपल्या वारकरी संप्रदायाला कोणी शिकवू नये, ते आपल्याकडं आहेच आहे. फार झालं तर तुम्ही समान नागरिक कायदा पास करा, एवढंच काम, बाकी काही करा. इकडे आहेच आहे आमच्याकडे. आम्हाला समानता कोणी शिकवू नये, ते आमच्याकडे आहेच. न पाही अति कुळाचा विचार आहेच की आपल्याकडे, म्हणून आपल्याला कोणी ज्ञान शिकवू नये असा त्याचा अर्थ झाला. असू दे, हे काही आपलं दुसरं व्याख्यान नाही आहे, आपलं पाठ आहे. कोणतं? ब्राह्मणाचं आणि क्षत्रियाचं कर्म आपण पाहिलं. आता वैश्य आणि शूद्र कर्म काय आहे? स्वाभाविक कर्म बरं हे ते कर्म सोडू शकत नाही. क्षत्रियाचा व्यक्ती हा कधीसुद्धा, ते असं म्हणतात की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भरत राजे 2-3 प्रकारचे होऊन गेले. 2-3 प्रकारचे. एक आहे शाकुंतल पुत्र भरत, ते इतके पराक्रमी होते, आश्रमात राहायचे ऋषींच्या, पण सिंहासोबत खेळायचे. एका राजाने पाहिलं म्हणे हा ब्राह्मण पुत्र नाही, हा क्षत्रिय. म्हणजे कसं काय? ज्या त्या सिंहासोबत खेळतोय याचा अर्थ हा काय आहे? हा क्षत्रिय आहे. किंवा कर्णाचं उदाहरण आहे, त्या परशुरामांची सेवा केली. फार विस्तार नाही करत आता, मला बरेच वय घ्यायचे पुढं. ते कर्ण परशुरामाची सेवा करता करता एका वनामध्ये थांबले. परशुरामाला निद्रा लागली, त्यांनी आपलं मस्तक त्या कर्णाच्या मांडीवर ठेवलं. डोळा लागला, थकले होते, झाडाची गार सावली, त्यामुळे हवा लागली आणि झोप लागली. ते इंद्राच्या लक्षात आलं की हा जर पराक्रमी परशुरामापासून जर धनुर्विद्या संपादन केली तर आपल्या मुलाला अर्जुनाला कधीही पराभूत करू शकतो. म्हणून त्याने काही एक शक्तीचं एक साह्य घेऊन एका भ्रमराला आज्ञा केली किंवा भ्रमराचं रूप धारण केलं आणि कर्णाची मांडी पोखरायला सुरुवात केली. आता मांडी हलवावी तर गुरूंची निद्राभंग होईल, बरं न हलवावी तर भुंगा येतो. आपल्या मांडीचा भुगा करू शकतो की नाही? कारण ते भुंगा म्हणजे ड्रिल मशीनच आहे एक प्रकारचं. ते लागलं की छिद्र पाडणार म्हणजे पाडणार. ते मांडी ते पोखरायला सुरुवात केली. रक्ताचा पाट वाहू लागला आणि ते रक्त वाहता वाहता त्या परशुरामांच्या अंगाला लागलं. रक्त गरम असतं की नाही, उष्ण असतं. आपलं रक्त उष्ण आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. रक्त गार पडलं लगेच तयारी करायची, नाश्त्याची नाही. खरा मुक्काम, हल्ली मुक्काम नाही, खरा मुक्काम, तिकडं जावं लागतं. मग उष्ण स्पर्श झाल्यामुळे ते जागी झाले आणि मग विचारले काय झालं? म्हणे काय नाही, मांडी पोखरली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं एवढी सहनशीलता असेल तर हा ब्राह्मण नाही होऊ शकत. सांग कोण आहे तो? कारण ब्राह्मणाच्या ठिकाणी एवढी सहनशीलता नसते. आणि मग सांगावं लागलं स्वाभाविक आहे. क्षत्रियाच्या ठिकाणी तुम्हाला आणखी 2-3 उदाहरण देऊ का? कर्ण क्षत्रिय आहे म्हणून ते यातना सहन केली. भीष्माचार्य क्षत्रिय खरे, 6 महिने शरपंजरी पडले. पुढे जाऊन सांगू का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खरे क्षत्रिय आहे म्हणून धर्माचं बलिदान केलं आहे, परधर्म स्वीकारला नाही. एवढं तरी आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण कोणाच्या परंपरेतले आहोत. कोणाच्याही मागं जाते लोक. अरे या लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती मोठा त्याग केला आहे, धर्मरक्षणासाठी किती मोठं बलिदान केलं आहे. या आपण क्षत्रियांना, शहीदांना आणि धर्मवीरांना विसरलं नाही पाहिजे.
मंडाता त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, शहीदांनी केलेला त्याग विसरल्यामुळे राजकर्ते भ्रष्टाचारी झाले आणि संतांनी केलेला त्याग विसरल्यामुळे जे काही समाजामधले आता प्रचारक आहे की नाही ते भोगासक्त झाले. विसरता कामा नये असा त्याचा अर्थ झाला. हे स्वाभाविक कर्म आहे, स्वाभाविक, आवरू शकत नाही. कोणतं कर्म कोणाचं आहे? कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्य अपि स्वभावजम. कृषी म्हणजे काय? शेत नांगरणं, अन्न उत्पन्न करणं, याला शेती करणं असं म्हणतात. हे एक कर्म आहे वैश्याचं स्वाभाविक कर्म. दुसरं कर्म आहे गाम रक्षती इति गोरक्षः तस्य भावः गौरक्षम. जो गायीचं रक्षण करतो त्याला गौरक्षक म्हणतात आणि गौरक्षतेचा भाव त्याला गौरक्ष. शेती करता उपयोगाचे जे पशु आहेत त्यांचं पालन करणं. वाणिज्य म्हणजेच काय? घेण्याचा आणि देण्याचा व्यापार करणं. हे वैश्य लोकांचं स्वाभाविक कर्म आहे. हे त्यांना जेवढं जमतं तेवढं बाकीच्यांना जमणार नाही. बरं, बाकीच्यांना जमणार नाही. तुम्ही आता व्यवहारामध्ये बघा, गोशाळा वैश्य लोकांच्या जेवढ्या मोठ्या आहेत किंवा वैश्य लोकांच्या आधाराने ज्या गोशाळा चालतात त्या सगळ्यात मोठ्या चालतात, कारण ते स्वाभाविक आहे, त्यांना शिकवावं लागत नाही. किंवा व्यापारामध्ये जे काही धोके वगैरे असतात ते जेवढं त्याला काय म्हणतात रिस्क, जेवढे ते घेऊ शकतात तेवढे आपण नाही घेऊ शकत. का? आपलं ते कर्म नाही. आपण क्षत्रिय असल्यामुळे आपलं एक आहे कुणाच्या हाताखाली काम न करणं. भले उपवाशी राहतील आपले माणसं पण कुणाच्या हाताखाली काम नाही करणं. का? क्षत्रिय बाण आहे ना तो, त्याच्यामुळे ते ऐकणार नाही कोणाचं. राज्य करण्याची सवय आहे रक्तामध्ये, त्यामुळे कोणाचं राज्य सहन नाही होत असा त्याचा अर्थ आहे. ते स्वाभाविक कर्म आहे वैश्य लोकांचं. आणि या ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य चांगला आहे का, या तिघांची परिचर्या करणं, यांना सेवा पुरवणं हे शूद्राचं स्वाभाविक कर्म आहे. सेवा कनिष्ठ आहे असा जेव्हापासून आपल्या मनात भाव रुजवला गेला तेव्हापासून शूद्र लोकाला आपण सेवा करतो याची आपण हीन आहोत अशी जाणीव झाली. वास्तविक तसं नाही. हे इतिहासकारांनीच जाणीव निर्माण केली. विष पेरला आहे की तुम्ही काय करता, पण हल्लीच्या काळात सगळ्यांची उडी सेवेतच आहे, फक्त कळत नाही. जे जे लोक नोकरीची अपेक्षा करतात ना, सर्व्हिस मागतात की नाही, सर्व्हिस पुरवणं म्हणजे सेवा करणं. आणि सेवा ही कोणाचं काम आहे? तो एक वर्ग आहे शूद्र वर्ग. कोण सेवा नाही करत? सगळे सेवा करतात. उलट असं आहे जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा आधार म्हणतात. सेवेशिवाय तर ज्ञान मिळतच नाही की नाही, सेवाच करावी लागते. वैकुंठवासी गुरुवारी भोलेबाबा सांगायचे, बुवा सेवेचं ज्ञान प्रसंगाला उपयोगाला येतं, घोकणपट्टीचं ज्ञान आयत्या वेळेला आठवत नसतं. हे आपल्यालाही अनुभवाला येतं. आपण ग्रंथाची सेवा केली तर आपल्याला ओव्या आठवतात आणि जर आपण कीर्तन किंवा टिपण बसवलं तर पानं चिकटतात, ते आठवत नाही. मग होतं की नाही आहे? हां, सेवेचंच उपयोगाला येत असतं, बाकीचं येत नाही. बघा पुढे. आता आपण याचा खूप विस्तार केलेला आहे, फार काही आता विस्तार करण्याची अपेक्षा नाही. तरी भूमी बीज नांगर या भांडवलाचा आधार घेवोनी लाभ अपार मिळवणे जे किंबहुना कृषीजीने गोधने राखुनी वर्तने का समरघाची विकणे महार्ग वस्तू एतुलालाची पांडवा वैशाते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. या 3 वयाचं एकत्र विचार आहे. बरं, सगळं आपण ब्रह्मकर्म विस्ताराने पाहिलं, क्षात्र किंवा क्षत्रियाचं कर्म विस्ताराने पाहिलं. आता वैश्य कर्म आहे जे ज्ञानोबा 3 वयामध्ये सांगतात. कर्म करायचं म्हणलं की त्याला भांडवल असावं लागतं की नाही? कोणतं भांडवल आहे? भूमी, पहिल्यांदा जमीन असावी लागते. बीज, बीज म्हणजे बियाणं असावं लागतं. नांगर म्हणजे अवजारं असावे लागतात की नाही? जर शेती आपल्या मालकीची असेल, बियाणं आपल्या घरी तयार होत असेल, बैल गाई यांच्यामुळे शेणखत आपल्याकडं असेल आणि अवजारं स्वतःच्या मालकीची असेल तर शेतीसारखा व्यवसाय कायम फायद्यात आहे. इंग्रजांनी काय केलं तुम्हाला तर इतिहास सांगतो, लक्षात येईल. 1857चा उठाव झाला, बरोबर आहे का? पहिला क्रांती उठाव 1857ला झाला. ते इतिहासातले आकडे लपवले गेले आहे, पण जवळपास 3.5 का 4.5 लाख इंग्रज कापले होते आपल्या सैनिकांनी, म्हणजे देशप्रेमी लोकांनी.
आणि शस्त्र कोणते? ती कुऱ्हाडी, विळे, कोयते हे सगळे शस्त्र होते. मग या क्रांतिकारकांना पैसा कोणी पुरवला? इंग्रजांनी संशोधन केलं, शेतकऱ्यांनी पुरवला. कारण त्या काळात उत्तम शेती, पुढे मध्यम व्यापार आणि कनिष्ठ, कारण शेती उत्तमच होती तेव्हा. आजही शेती उत्तम आहे, फक्त आपली शेती सगळी पराधीन झालेली आहे. म्हणजे बियाणं विकत आणावं लागतं. काल मला कोणीतरी सांगितलं सोयाबीन म्हणे 4200 रुपये क्विंटल आहे, आणि सोयाबीन पेरायचं असं तर बियाणं 30 किलोची गोणी 3200 रुपयाला आहे. एवढी तफावत आहे. म्हणजे आपण विकायचं 100 किलो 4200 रुपयाला, आणि कंपन्याकडून विकत घ्यायचं 30 किलो 3200 रुपयामध्ये. हे सगळे कायदे इंग्रजांनी लावलेले. त्यांनी विचार केला की शेतकऱ्याकडं फार मोठा पैसा आहे, त्यामुळे क्रांतिकारक बलवान झाले. आणि मग त्यांनी त्या शासन व्यवस्थेमध्ये असे काही कायदे लावले तर शेती मुळातूनच नष्ट केली. मग शेतसारा असेल, त्यावर असणारे ते कर असतील, इतके जबर प्रमाणामध्ये लादले. आणि म्हणून उलटं गणित झालं. आता उत्तम शेती नाही राहिली. आता लोकांची धाव कुठं आहे? नोकरी. बरं, त्याच्यामध्ये एक म्हणजे विचित्रता अशी आहे की नोकरी लागण्याकरता पैसा भरायचा. अगोदर शिकून घ्यायचं, वय झालं तरी शिकायचं, मग कुठंतरी धडत पडत काहीतरी रडत आडखळत पैसे भरायचे, नोकरी करायची, आणि आपण भरलेलेच पैसे 15-20 वर्षामध्ये पुन्हा मागं कमवायचे. आणि झालं, संपले पैसे, नवीन पगार सुरू झाला की निवृत्ती वेतन. दुसरं काय आहे? हां, म्हणजे आपले 100 रुपये आपण फेकायचे आणि 1-1 रुपये वेचत बसायचा. याला म्हणतात नोकरी. हे आहे सध्याच्या काळामध्ये. असं इंग्रजांचे ते कायदे लागल्यामुळे उत्तम शेतीचा व्यवसाय निघून गेला. आणि परिणाम असा झाला की मग सगळं परकीय. आता आपण बियाणे विकतच घेतो. शेती नांगरणीसुद्धा ट्रॅक्टरनं केली जाते. किती मोठं वजन पडतं त्या शेतीवर. ट्रॅक्टरची चाकं निघून गेल्यावर बैलाच्या अंगात वजन फार असतं, पण फक्त पायाचे ठसे उमटतात. म्हणून तर ते बियाणं वर यायला वेळ लागतो की नाही ट्रॅक्टरनं पेरणी केल्यानंतर. म्हणून काही आपले शेतकरी किंवा जुने लोक हे काही अडाणी नव्हते. त्यांनी बरोबर बैलांचा वापर केला, शेणखताचा, त्यानंतर गोमूत्राचा, सीताफळाचे पानं, लिंबाचे पानं यांच्यापासून औषध तयार करायचं, ते शिंपडायचं म्हणजे रोग होणार नाही. आता हल्लीच्या काळामध्ये असं झालं आहे, त्या औषधाचा आळ्यावर काहीच परिणाम होत नाही. आळ्यांच्या अंगाला औषध लागतं आणि त्या आळ्या चिमण्या खातात, बिचाऱ्या चिमण्या मारतात. त्या आळ्यांना काही होत नाही. आम्ही गावाकडे असताना एक प्रयोग केला होता. एक त्या कपाशीवरची एक आळी घेतली, चांगली जाड असते बरं, ती हिरव्या रंगाची आळी घेतली आणि ते एंडोसल्फान नावाचं औषध असतं बघा, विषारी, त्याच्यात आळी ठेवली. आळी मेली नाही, आळी खिळू लागली. नाही आनंदाशी जोडा. मला बघा, जर आळीचा औषधाचा परिणाम आळीवरच होणार नाही तर बाकी कशावर होणार आहे परिणाम? ते सगळं विष आपण खातो आहे. खरं सांगू का तुम्हाला, जे आपण भाजीपाला खातो की नाही, समजा आता वांगे घेतले आपण, तर ज्या वांग्यामध्ये आळ्या असतील तेच वांगं आपल्या आरोग्याला चांगलं आहे. तुम्ही मला असं कसं काय सांगता? नाही, विचित्र वाटेल, पण खरं सांगतो तुम्हाला. काय आहे, विष ज्याच्यामध्ये असेल ना, आळी त्याला खात नाही. आळीला माहिती आहे की या फळामध्ये विष नाही आहे, म्हणून तर आळी त्याला खाते की नाही. मग आळीनं जे खाल्लं याचा अर्थ त्याच्यात विष नाही, तेच आपल्याला चांगलं आहे. पण आपली तशी उडी नाही आहे जे चकाकतं, आहे का नाही? माणूस फ्रेश द्या, फ्रेश एकदम चकाकतं जे, याचा अर्थ आळी ज्याच्याकडं डोंकून पाहत नाही, आळीला माहिती याच्यामध्ये विष आहे, ते आपण विष दररोज खातो आहे. आता उदाहरण हे आपण मान्य नाही करणार. दुसरं उदाहरण सांगतो. 10,000 फळं असतात आंब्याच्या झाडाला, पण बरोबर पोपट जे पिकलं त्याला चोच मारतो की नाही. आणि मग आढीमध्ये पिकलेला आंबा जेवढा गोड लागत नाही तेवढा पोपटांनी स्पर्श केलेला आंबा गोड लागतो. याचा अर्थ काय? ज्याला पक्षी खातात, ज्याला चिमणी खाते, ज्याला आळी खाते, ते काय असतं? ऐकून ठेवा फक्त. खरंच आहे, पण तुम्ही मान्य नाही करणार हे मलाही माहिती आहे. आणि हे मी एका शास्त्रज्ञाच्या मुखातून ऐकलं म्हणून सांगतो आहे. नाही तर तुम्ही असं म्हणाल मग आम्ही तर माळकरी, एखादी आळी कापली गेली तर. म्हणून म्हणलं तुम्ही आपलं आहे तेच तसे राहा, बाकी काही करू नका. भूमी बीज नांगर या भांडवलाचा आधार. भूमी आपली असावी, बीज आपल्याकडे असावं, नांगरही आपल्या मालकीचा असावा. जुन्या काळातले शेतकरी आपला नांगर, आपले बैल सहाय्य करायचे बघा.
म्हणून तर त्याला पात धरायचे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तर जोड्या असायच्या. आपण आपले बैल घेऊन तिथं जायचं, त्यांनी आपल्या शेतीमध्ये बैल घेऊन यायचे आणि हे कामं सकाळीच करायचे. ते सकाळी 4:30-5ला जर सुरुवात केली तर 10पर्यंत खूप चांगलं काम होतं उन्हाळ्यामध्ये. मग 10 वाजता स्नान करायचं, न्याहारी करायची, आराम, पुन्हा सायंकाळी काम करायचं. आपल्याला ते न्याहारीची सवय राहिली नाही, आता नाश्त्याची सवय लागली. खरं असं आहे, सकाळचं जेवण राजाप्रमाणे असावं, दुपारचं एखाद्या सेनापतीप्रमाणे, आणि सायंकाळचं जेवण उगं एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे असावं, म्हणजे कमी खावं. आपलं तसं नाही. ब्रेकफास्ट थोडा, लंच खूप जास्त, आणि डिनर हे रात्री लोक जेवतात बघा उशिरा. आम्ही प्रवासानं आलो तर 3:30ला काही का लोक जेवतात सकाळी. धन्य माता पिता दयाचे. भूमी बीज नांगर या भांडवलाचा आधार घेऊन लाभ अपार मिळवण्याचे, अमर्याद अशा प्रकारचा लाभ मिळवणं. बरं, म्हणजे फायदा कमवणं. शेतीमध्येच फायदा चांगला होतो की नाही. बघा ज्ञानोबाचा शब्द कसा आहे, अपार लाभ मिळवणे. पण कशातून? जमीन, बीज बियाणं, नांगराच्या माध्यमातून शेती करणं हा भांडवल आहे. आणि कोणाचा आधार आहे? हा शेतीचा. अपारच लाभ होतो की नाही. अहो शेतीमध्ये 1 कण आपण पेरला ज्वारीचा तर कमीत कमी पावशेर ज्वारी मिळते. मग एवढा अपार लाभ पुढे मिळतो का? तुम्ही एखाद्या बँकेत पैसे कमवा, कधी मिळते का? एवढे अनंतपटीने मिळतात? अनंतपटीने मिळत नाही. उलट असं आहे, आपण बँकेत ठेवले तर व्याज कमी आहे, आणि बँकेची जर आपण आपल्याकडे ठेवले तर आपल्याला जास्त व्याज आहे का नाही. म्हणजे कर्ज घेतलं तर आपल्याला जास्त द्यावे लागतात, आणि आपण बँकेला दिले तर काही नाही, इंटरेस्ट कमी म्हणतात बघा त्याला, आहे ना, कमी आहे ते. फक्त शेतीच व्यवसाय असा आहे की एक जर आपण कण पेरला, एका बीजा केला नाश, मग भोगिले कणस. म्हणून कणीस लाभ अपार मिळवणे. आणि अपारच लाभ आहे की नाही. शेतकऱ्याला खूप आनंद असतो बघा, खूप आनंद. आणि शेतकऱ्यासारखा उदारही कोणी नाही. आपण जर आता रसवंतीगृहामध्ये गेलो तर एकच ऊसाचं टिपरू असतं बघा. त्या मशीनमध्ये टाकलं, 2 ग्लास रस निघतो, 40 रुपये द्यावे लागतात. म्हणजे एका ऊसाचं टिपरू. आणि असे अनेक ऊसाच्या मुळीमध्ये बांधले आहे. असे ऊसतोड चालू असेल आणि शेतकऱ्याला म्हणलं थोडा ऊस न्यायचा आहे, तर कमीत कमी आपल्या जर वाहनामध्ये जागा असेल तर 2-4 मुळ्या सहज घेऊन जा म्हणतो तो, सहज. म्हणजे एका ऊसाला जर 40 रुपये 50 रुपये मिळतात, ना असा ऊसांचा गठ्ठा जरी मिळाला, शेतकरी लय उदार असतो बघा. काही पहिल्यांदा येऊ द्या, त्याचं मनच तेवढं मोकळं आहे. त्याचं मन मोकळं आहे म्हणून पृथ्वीसुद्धा त्याला मोकळ्या मनाने देते. फक्त आता शासन किंवा कायदे त्या श्रमाचा योग्य मोबदला देत नाही. पण ज्या दिवशी शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळेल ना, शेतकऱ्याला कोणाच्या समोर हात पसरायची गरज नाही. शेतकरी खराच राजा आहे. मग कारण त्याने जर ठरवलं ना धान्य पाठवायचं नाही, त्या काय मंडीमध्ये ना, मोंडा म्हणतात त्याला काही भागामध्ये, त्याने कृषी उत्पन्न बाजार समिती. आता ते कृषी उत्पन्न बाजार समिती इथं शेतकऱ्याचं होतं बाजार आणि तिथल्या लोकांचं वाढतं उत्पन्न, ही समिती आहे. काय अर्थ आहे त्याचा? अवघड आहे की नाही. पण जर त्याने ठरवलं की धान्य पाठवायचं नाही, सगळं उपाशी मारावं लागेल सगळ्यांना. पैशाला काय करता, पैसे थोडीच खाता येतात. कागद खाऊन काही पोट भरत नसतं, धान्यच खावं लागतं. पण बिचारा त्याच्या श्रमाची कोणी काळजी नाही करत. नाही तर त्याचे कंपनीमध्ये बटाटा जर कमवला की नाही शेतकऱ्याने, तर भाव खूप कमी आहे. तोच बटाटा घ्यायचा, त्याचे काप करायचे, चिप्स करायचे, त्याच्या हवा जास्त भरायची त्या पाकिटमध्ये आणि विकायचं. किती मिळतात बघा, 50-100 ग्रॅम असतात बघा ते चिप्स, 10-15 रुपयाला मिळतात. आणि अशा 1 किलोमध्ये कितीतरी चिप्स होऊ शकतात. शेतकरी तसाच घेऊन जा म्हणतो. म्हणजे कंपन्याला भाव ठरवण्याचा अधिकार आहे, पण शेतकऱ्याला मात्र भाव ठरवण्याचा अधिकार नाही. ही व्यवस्था बदलली पाहिजे. तरी भूमी बीज नांगर या भांडवलाचा आधार घेऊन लाभ अपार मिळवणे जे. मग शेतकऱ्याकडे आणखीन काय आहे? किंबहुना फार काय सांगावं, कृषी जिने, म्हणजेच काय, शेतकीवर निर्वाह करणे, याला म्हणतात कृषी जिने. गोधने राखोनी वर्तने. गाईंचं गोधन म्हटलंय बघा. गाई तुम्ही जर अजूनही जुन्या लोकांकडे बघितलं ना, तर गाईचं शेण त्याला लक्ष्मी मानतात बघा. त्याची प्रतारणा वंचना करत नाही. काय आपली श्रद्धा आहे, किती मोठा पराकुटीचा जीवनाचा दृष्टिकोनाचा भाव आहे, उच्च भाव, की गाईच्या शेणामध्ये खरंच लक्ष्मी आहे. लक्ष्मी या अर्थाने आहे
गाईच्या शेणाने जर घर सारवलं तर तुम्ही त्या घरात जाऊन बघा, ऊर्जा आहे बघा, ऊर्जा. तिथं आरोग्य प्राप्त होतं म्हणून लक्ष्मी आहे. नाहीतर मग आरोग्य नसेल तर मग दारिद्र्यच आहे की नाही. या अर्थाने ती लक्ष्मीच आहे. केव्हा ज्या व्यक्तीला त्वचा रोग असेल त्याने गाईच्या ताजं शेण ते जर अंगाला मालिश लावून जर स्नान केलं तर त्याला आरोग्यच प्राप्त होतं म्हणून ते लक्ष्मी आहे. मी कुठंतरी असं ऐकलं की गाईचं शेण आणि गोमूत्र एकत्र करायचं, ते गाळून घ्यायचं आणि ते थोडंसं असणारं रसायन जर एखाद्या गर्भवती माता भगिनीला की ज्याला प्रसूतीमध्ये वेदना होत असेल तिने जर ते प्राशन केलं तर सिजर करण्याची गरज नाही. निसर्गतः स्वाभाविक सुलभ प्रसूती होते, इतकं त्याचं महत्त्व आहे. पण आपल्याला तसं नाही. डॉक्टर सांगतील ती आपली श्रद्धा आहे, ऋषीमुनी सांगतील त्यावर अंधश्रद्धा आहे. म्हणजे ऋषीमुनी सांगितलं की अंधश्रद्धा आणि बाकीच्या लोकांनी सांगितलं काही खातात. आता कोणत्या गोळीमध्ये काय असतात कंटेंट आपल्याला माहिती आहे का? पण फक्त लोक सांगतात म्हणून खातात. तेच आपली उष्णता वाढवितात आणि उष्णता वाढली की दुसऱ्या उष्णता शांत करण्याच्या गोळ्या तेच देतात. एवढी तर आपली श्रद्धा आहे त्याच्यावर. किंबहुना कृषीजीने गोधनी राखोनी वर्तने. गाईचं धन आहे, गाय हेच धन आहे आणि त्या धनाचं रक्षण करून राखोनी, बरं रक्षण करून वर्तने जगणं हे सुद्धा काय आहे, वैश्य लोकांचं स्वाभाविक कर्म आहे. आता व्यापार करावा मग काय आहे का समर्गाची विकणे महार्ग वस्तू. समर्ग म्हणजे स्वस्त आणि महार्ग म्हणजे महाग. म्हणजे स्वस्त दराने घ्यायची आणि महाग विकायची. पण किती महाग? स्वस्त दराने आपल्या महाराष्ट्रात घ्यायची, दुसऱ्या राज्यामध्ये प्रवासाने त्याला काय ट्रान्सपोर्ट करायची आहे का नाही, म्हणजे वाहतूक करायची. आपला वेळ, आपले श्रम, वाहतुकीचा खर्च हा त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा आणि मगच विकायची. त्याला म्हणतात इथं स्वस्त दराने घ्यायची आणि मग महाग विकायची. आता हे सगळीकडे चालतं आहे सगळी. पण ती किती महाग असावं यालाही शास्त्रामध्ये प्रमाण दिलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणात महाग विकणं म्हणजे शोषण आहे, तेवढं ते विकायचं नाही. श्रीमद भागवतामध्ये तुम्ही बघा, सगळ्या वस्तूला विकायला परवानगी नाही, बरं अजिबात नाही. धान्य विकायला सुद्धा परवानगी नाही आहे, पीठ विकायला सुद्धा परवानगी नाही, तयार केलेलं अन्न विकायला भागवतामध्ये परवानगी नाही आहे. आपल्याकडे तयार जर अन्न केलं तर एकच परवानगी, अन्नदान. अन्न विक्रय नाही सांगितलेला. भागवतामध्ये तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये जाऊन बघा की नारद महर्षींनी पृथ्वीचं अवलोकन केलं की नाही, त्याच्यामध्ये अट्टश्वलाहा हे सगळे शब्द आले की नाही. त्याच्यामुळे ते धान्य वगैरे विकण्याची परवानगी नसते. व्यापाराची एखादी वस्तू तुम्ही विकू शकता, त्याच्यात आपला नफाही कमवला पाहिजे, पण फार मोठ्या महाग प्रमाणात नाही. त्याचे नियम ठरले आहे, कोणत्या वस्तूची विक्री करावी, कोणत्या वस्तूची विक्री करू नये. ज्याची विक्री करायला परवानगी दिली तीच वस्तू विकावी. आता जे सामान्य लोक आहे त्यांना काय घेणं आहे, अन्न वस्त्र निवारा संपला विषय, त्यांना काही बाकीचं घेणं. पण ज्यांना शृंगार करायचा आहे, रत्न वगैरे लावायच्या अंगामध्ये, मग त्यांना महाग विकले तर काय हरकत नाही, त्या वस्तू विकाव्या. पण त्यामध्ये प्रमाण ठरलं आहे. ते हल्लीच्या काळामध्ये त्याला काय म्हणतात, फार्मा इंडस्ट्री, म्हणजे हे मेडिकल वगैरे आहे की नाही, याच्यामध्ये सगळ्यात मोठा नफा आहे. बरं आपल्याला माहिती नाही ते. आपण फक्त तुम्ही लोक असे नाही, तुम्ही नाही, हे महाराष्ट्रामध्ये आता ऑनलाईन ऐकतील नाही सगळे, हे बाकीचे लोक असे आहेत ना, हे फक्त घासाघीस शेतकऱ्याकडे करतात. बिचाराला मिळून काय मिळणार आहे, 10-5 रुपये घासाघीस तिथं करतात आणि जे त्याला कापतात ना तिथं काहीच म्हणत नाही, काहीच नाही. बघा आता समजा आपण मेडिकलमध्ये गेलो तर तुम्ही म्हणता एवढा भाव असतो का, काही कमी जास्त करा ना, कमी जास्त निघा म्हणतील ते. जेवढी छापली रक्कम आहे तेवढीच आपल्याला द्यावी लागते की नाही, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्जिन म्हणतात. आता आपल्या काही जास्त माहिती नाही, उगा एखादा माझा थोडासा भाग कट करायचा आणि टाकायचा, उगा अपप्रचार होईल त्याचा. पण त्याच्यामध्ये असं आहे, मी ऐकलं आहे काल परवा कोणीतरी सांगितलं की जी गोळी कल्पना करा 20 रुपयाला मिळते, ती गोळी कधी कधी 400ला विकली जाते. म्हणजे एवढी मोठी त्याच्यात काय आहे, मार्जिनच म्हणतात ना त्याला. एवढा मोठा नफा आहे त्या, एवढा कमवू नये, एवढा कमवू. सत्य घटना आली, कोणीतरी एका मेडिकलवाल्याने असेच पैसे कमवले, जास्त दर लावून. एक दिवस परिणाम असा, कर्म फिरतात. बरं कर्माचा हिशोब द्यावा लागतो, आपल्याला का द्यावा लागणार नाही. आणि जे चुकीचे कर्म करतात त्यांच्या तर बापालाही द्यावा लागतो हिशोब.
द्यावाच लागतो. नातू बाप वडील तिघाला द्यावा लागतो. ऐका आता द्यावा लागतो हिशोब. कर्म चुकलं तर सगळे गाज आड जातात. मग हिशोब द्यावाच लागतो. कर्म चुकत नाही. त्याने ते कमवलं चुकीच्या मार्गाने. परिणाम असा झाला का त्याच्या मुलाला एवढ्या बिकट परिस्थितीचा रोग झाला मेंदूचा. त्याच्यामध्ये त्याने जे अनैतिक मार्गाने कमवलं होतं की नाही, सगळा पैसा खर्च केला. मुलाचा रोग नाही व्यवस्थित झाला. हे फक्त लोक जाहीर नाही करत. नाही तर त्याने आपली कर्म कहाणी जाहीर केली ना, तर मग सगळं श्वेतपत्रिका निघत असते. सगळी कर्म कोणालाही चुकत नाही. चुकीच्या मार्गाने कमवताना बरं वाटतं, भोगताना मात्र तिथं काही चालत नाही. ते भोगावं लागतं. म्हणून फारही महाग विकू नये. आपला वेळ, आपले श्रम, आपली असणारी संकट सहन करण्याची जबाबदारी, हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट करून आणि मग वस्तू स्वस्त असेल तर महाग विकावी असं त्याचा अर्थ आहे. पण फारही महाग नाही बरं, असा अर्थ घ्या. समोरच्या व्यक्तीला कष्ट होता कामा नये आणि आपल्यालाही पुन्हा त्याचा मोबदला मिळावा एवढंच विकावं. ये तुला लाची पांडवा, ये तुला म्हणजे एवढाच, हे पांडवा वैशाती कर्माचा मेळावा. वैश्य लोकांना एवढाच कर्माचा समुदाय किंवा कर्म सांगितला आहे. हा कर्म समुदाय त्यांच्या अंगात आहे बरं. शेती करणं, गायींचं रक्षण करणं आणि व्यापार करणं हे वैश्य लोकांना शिकवावं लागत नाही. त्यांचे कसे ट्रेनिंग सेंटर नसतात की तिथं जाऊन शिकावं. त्यांच्या घरातच ते वातावरण असतं बघा. वैश्य लोकांतली जी काही मुलं आहे ना, ते आपल्या लोकांसारखे शिकत बसत नाही. 10-10 वर्ष ते आपले विद्यार्थी खूप श्रम घेतात. घेऊ नये असं नाही, पण जवळपास 10-10 वर्ष पुन्हा रिपीट होतात ना. ते लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना वगैरे ते तेवढा पैसा खर्च नाही करत. ते मुलगा जर एकदम योग्य वयात आला की लगेच त्याला एखादा व्यवसाय टाकून देतात आणि त्याला त्याच्या पायावर उभा करतात. म्हणजे लहानपणापासूनच त्याचे नोकरीच्या शोधामध्ये आपलं आयुष्य घालत नाही ते, किंवा विनाकारण कोणाला लाचही देत नाही. आणि त्याला लाचच म्हणतात की नाही, हा लाच डोनेशन द्यायचं आणि मग नोकरी करायची. म्हणजे आपले 100 रुपये द्यायचे आणि 1-1 रुपया वेचत बसायचं, तसं नाही करत ते. ते त्यांच्या स्वभावात असतं बघा. वैश्य जाती स्वभावा आतुला जाण, त्यांच्या स्वभावात असतं. ते विनाकारण पैसाही कुठं खर्च नाही करत. तुम्ही लग्नाची तफावत बघा ना, आपल्या लोकांची लग्नाची तफावत बघा आणि वैश्य लोकांच्या लग्नाची तफावत बघा. आपले लोक डीजेमध्ये जास्त पैसे खर्च करतात, जेवणाचा काहीच मेळ नसतो. आणि त्यांच्या जेवणामध्ये पंचपक्वान्न पदार्थ असतात, डीजे अजिबात लावित नाही. म्हणजे ते उन्हाळ्यात जर लग्न केलं तर ते थंडगार मठ्ठाही पितील, ताकही पितील. आपल्याकडे ताक नाही आहे, आपल्याकडं पाणी टाकून पितील, बाकी काही करणार नाही. एवढंच करतील आपले. म्हणजे मेळ नाही काही. स्वभावच तसा आहे का नाही. हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. आज थोडा मी जास्तच कठीण झालो वाटतं, तुमच्या संगतीचा परिणाम. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण, ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. पै दिव्य सेवे परवते धावणे नाही क्षुद्राते, एवं चतुर्वर्णचिती दाविले कर्मे. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण या तिघाला द्विजन्म मानतात. द्विज म्हणतात की नाही यांना. मातेच्या उदरातून एकदा जन्म झाला आणि उपनयन संस्कार केला की दुसरा जन्म, यांना द्विज असं म्हणतात. हे तिन्ही वर्ण कसे आहे, द्विजन्म. गायत्री मंत्राचा उपदेश झाला की दुसरा जन्म आहे, आणि मातेच्या उदरातून झाला की पहिला जन्म, द्विजन्म. यांनाच वेदाध्ययनाचा अधिकार आहे. म्हणून ब्राह्मणही अध्ययन करू शकतो, क्षत्रियसुद्धा अध्ययन करू शकतो आणि वैश्यसुद्धा वेदाचं अध्ययन करू शकतो, असा अर्थ आहे बरं. अध्ययन करणं. आता शूद्राला वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार नाही, पण वेदाचं ज्ञान ज्या स्मृतिग्रंथामध्ये आलं त्याचं अध्ययन करता येतं, किंवा वेदातलंच ज्ञान ज्या पुराणामध्ये आलं त्याचं अध्ययन करता येतं, किंवा वेदातलंच ज्ञान चहुवेदाचे केले विवरण अर्थही गहन करून या त्याला संत वाङ्मयाचा अभ्यास करता येतो. प्रत्यक्ष वेदाचा अधिकार नसेल तर काही गरज नाही ना. आता समजा आपण नाही मेडिकलमध्ये जात, म्हणजे मेडिकल शाखेचा आपण नाही अभ्यास करत, काही अडचण आहे का आपली? आपण आंदोलन करावं का तिथं जाऊन? नाही, आपला अधिकार नाही अधिकार. मग तेच मेडिकल जर मराठी भाषेमध्ये आलं असेल तर मग आपला अध्ययन करण्याचा अधिकार आहे. तसं शूद्राला वेदाचा प्रत्यक्ष अधिकार नाही आहे, मग आंदोलन करायची काय गरज आहे? वेदातलंच ज्ञान पुराणामध्ये आलं, संत वाङ्मयामध्ये आलं, ते पाठ करावं. ते दिलं सोडून आणि आम्हाला अधिकार कसं काय नाही? नसेल ना काय अधिकार, पण फल आहे ना आपल्याला.
फळावर नजर असावी कविनाकारण. आणि ज्याला हे आंदोलन करायचं असतात ना त्याला साधना करायची नसते, त्याला बाकी काही घेणं नसतं. ते साधना वगैरे काही करत नाही, ते फक्त विनाकारण आपल्या जीवनातला फक्त नारे तो मागे बढो आम्ही फार लांब आहे तुमच्यापासून एवढाच अर्थ आहे त्यांचं. वैश्य क्षत्रिय ब्राह्मण द्विजन्मे तिन्ही वर्ण यांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म यांची सेवा करणं, यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवणं. ब्राह्मण यज्ञ करत असेल तर संविधा आणून देणं, क्षत्रिय युद्धाला निघाला तर बाण तयार करून देणं, वैश्य व्यापार करत असेल तर धान्याचे उतारचढ करणं, हे काय आहे शूद्र कर्म, सेवा आहे की नाही आहे. पण बघा जरी त्याचं कर्म कनिष्ठ आपल्याला वाटत असेल पण वेदाची उदारता केवढी आहे, मोक्ष सगळ्यांना सारखा ठेवलेला आहे. मग मोक्ष जर वेदाची ही समानता ते नाही पाहत, वेदाने आम्हाला कर्माचा अधिकार का दिला नसेल अध्ययनाचा हे पाहतात. अरे पण वेदाने तो म्हणजे हे म्हणणं कसं माहीत आहे का, हे म्हणणं असं आहे एखाद्या व्यक्तीला आपण पंक्तीतल्या ताटामध्ये सगळे पदार्थ वाढावे, मग पदार्थ खावे की नाही, तो पदार्थ नाही खात, मला स्वयंपाक खोलीत तुम्ही येऊच का दिलं नाही असं म्हणण्यासारखं आहे. कशाला उगं गरमीत जातो, मस्त आनंदाने जेवण करणं, म्हणजे फळाचा आस्वाद नाही घ्यायचा, मला तुम्ही स्वयंपाक खोलीतच का येऊ दिलं नाही, अरे गरमी जास्त तिथं कशाला जातो, ते तसं नाही म्हणत, ते असं म्हणण्यासारखं आहे. पै द्विज सेवे परवते धावने नाही शूद्राते एवं चतुर्वर्णोचिती दाविली कर्मे. द्विजांच्या सेवेच्या पलीकडे शूद्राते धावणे नाही, पण शूद्र पुरुषाने फार मोठे धाव घेऊ नये, त्याने एकच काम करावं, यांची सेवा करावी. सेवा करणं काही कनिष्ठ नाही बरं. आपल्याकडे तुम्ही जर भागवताचं अध्ययन केलं तर भागवतामध्ये सूत आणि शौनक ऋषींचा संवाद आलेला आहे. सूतांचा जन्म कनिष्ठ आहे, शौनकादिकांचा जन्म श्रेष्ठ आहे. पण जेव्हा भगवत कथा ऐकायची आहे ना तेव्हा मात्र सूतांच्याच मुखातून ती कथा ऐकली जाते आहे. किती मोठी समानता आहे. किंवा आपण रामायण बघा ना, काक भृशुंडीजी महाराज गरुडाला रामायण सांगतात. गरुड म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ पक्षी आहे आणि काक भृशुंडी म्हणजे कावळ्याचा जन्म आहे. पण मग कथा सांगत असताना तिथूनच ऐकावी लागते की नाही. म्हणून हे जेवढी काही या लोकांनी चातुर्वर्ण व्यवस्था यातले दोष प्रतिपादन केले आहे तेवढे खरे त्याच्यामध्ये दोषच नव्हते. उलट यांच्या बुद्धीतले यांना दिसलेले दोष यांनी त्यावर आरोपित केले आहे. नाही तर तेवढा नाही. वेदाची किती मोठी समानता आहे हो. जरी तुम्हाला आणि खरं असं आहे वेदाचे श्लोक उच्चारायला खूप कठीण आहे. ऱ्हस्व दीर्घ जर चुकलं ते उदात्त अनुदात्त स्वरित अनुनासिक अननुनासिक हे जर चुकलं तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो. इंद्राचा शत्रू म्हणण्यापेक्षा इंद्र ज्याचा शत्रू असा मंत्राचा अर्थ होऊन जातो. मग ज्याला उच्चारच करता येणार नाही त्याने ते कशाला शिका. उलट वेदाची दया आहे की शूद्र व्यक्तीच्या ठिकाणी जर तमोगुणाचं आधिक्य असेल बघा बरं आणि रजोगुणाचा थोडासा भाग असेल तर तमोगुणामध्ये आळस प्रमाद निद्रा असते आणि प्रमादामध्ये जर एखादा मंत्राचा उच्चार जर चुकला तर त्याला योग्य अर्थ नाही अनर्थ प्राप्त होईल. पण वेदाची दया आहे की ज्यामुळे तुमचा अनर्थ होईल. हा वज्रम पतती मस्तके वज्राघात त्याच्या मस्तकावर होईल की नाही. म्हणून अशा महान दोषापासून वाचावं याकरता वेदाने सांगितलं की तुम्हाला तो अधिकार नाही. पण याचा अर्थ नाही की तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही असा अर्थ नाही. मोक्षापर्यंत जाऊ शकतात पण जर तुमचा अर्थ जर चुकला तर. म्हणून वेदाची दया आहे करुणा आहे की वेदाने त्यापासून आपल्याला थोडंसं थांबवलं. लहान मुलांचे हात विषारी औषधापर्यंत जर पोहोचत असेल तर आईवडील त्या औषधाला आणखीन उंच आसनावर ठेवून देतात का. चुकून जर याच्या हाताला लागलं आणि अजाणतेपणाने प्राशन केलं तर आयुष्याला मरू शकतो हा. तसं वेदमातेची दया आहे की चुकून तुमच्याकडून स्वराचा जर अपराध झाला तर अर्थाचा अनर्थ होऊ नये याकरता तुम्ही अध्ययन करूच नका. मोक्ष पाहिजे तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहे ना. मोक्ष आयता आहे कसा ते पुढच्या श्लोकात येणार आहे. एवं या प्रकारे चतुर्वर्णोचिती दाविली कर्मे 4 वर्णाला उचित असणारी कर्म भगवंताने दाखवली. आता आपापल्या वाट्याला जे कर्म आलं आहे ब्राह्मणाचं कर्म क्षत्रिय कर्म वैश्य कर्म आणि शूद्र कर्म या प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कर्मातच आवडीनं निमग्न राहावं. या सगळ्यांना पुन्हा मोक्ष मिळतो आहे. म्हणजे कर्म सगळ्यांचं भिन्न आहे
पण फळ मात्र सगळ्यांना एक आहे. बघा बरं, आता वेदामध्ये कर्म भिन्न, फळातली समानता आहे. जे लोक वेदाला नावं ठेवतात ना, ते नावं ठेवणारे लोक कर्म समान करतात आणि पगारामध्ये विषमता ठेवतात. म्हणजे जे पगार देण्यामध्ये विषमता ठेवतात ते वेदाची असणारी मर्यादा व्यवस्था त्याच्यावर दोषारोपण करतात. म्हणजे दोष यांच्यात आहे आणि दोष दाखवतात कुठं? शास्त्रावर. उलट शास्त्राची फार मोठी दया आहे की कर्म जरी भिन्न भिन्न असेल तर फळ मात्र मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. मोक्ष सगळ्यांना ठेवला आहे. तो कसा? क्रममुक्तीचा विचार आता या श्लोकापासून येणार आहे. त्या विचाराचा आपण विस्ताराने चिंतन आता उद्यापासून करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.